नमस्कार, मी प्रगतीच मसाला मंत्रमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत संक्रांतीसाठी तिळगुळाचे लाडू किंवा तिळगुळाचे मिश्रण। चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर संक्रांतीसाठी तिळगुळाची चक्की बनवण्यासाठी सर्वात प्रथम मी इथे 1 वाटी पांढरे तीळ घेतलेले आहे। आता आपण ते थोडेसे भाजून घेणार आहोत। मी इथे गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण हे 1 वाटी तीळ ॲड करूया। आता हे मंद गॅसवर आपल्याला मस्त प्रकारे भाजून घ्यायचे आहे। अगदी असे थोडेसे तडतडायला लागले की आपण ते डिशमध्ये ओतून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता इथे आपले तीळ छान प्रकारे आता तडतडायला लागले। आता आपण गॅस बंद करूया आणि थंड होण्यासाठी एका डिशमध्ये आपण हे ओतून घेणार आहोत। आता हे तीळ आपले छान थंड झालेले आहे। आता आपण एक मिक्सर जार घेऊन त्यामध्ये याला थोडंसं बारीक करणार आहोत। खूप जास्त बारीक नाही बनवणार आहोत आपण याला थोडंसं। तर मी हे बारीक करून घेतलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बारीक केलेलं आहे। यामध्ये काही हवरी अर्धवट देखील राहिलेली आहे। असंच आपल्याला बारीक करायचं आहे। मी इथे गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप ॲड करते आणि इथे मी अर्धी वाटी गूळ जो मी बारीक करून घेतलेला आहे, थोडासा किसून घेतलेला आहे मी, म्हणजे तो पटकन विरतळतो। मंद गॅसवर आपल्याला याचा थोडासा असा पाक तयार करून घ्यायचा आहे। गूळ आपला पूर्णपणे वितळलेला आहे। तर त्यामध्ये आता मी 1 चमचा मगजबे ॲड करते, 1 चमचा कच्ची बडीशोप आणि 1 चमचा नारळाचा कीस। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर जे आपण हवरीची पावडर तयार केलेली आहे ती आपण यामध्ये टाकून घेऊया। आपल्याला फक्त गूळ थोडासा वितळून घ्यायचा आहे, त्याच्यासाठी खूप जास्त आता हे सर्व आपण याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। तर तुम्ही याची वडी देखील बनवू शकता किंवा असे छोटे छोटे लाडू बनवले तरी चालेल। मी इथे हे एका डिशमध्ये ओतून घेतली आहे। मी याचे छान असे मस्त प्रकारे लाडू तयार करणार आहे, जसे आपण संक्रांतीला नेहमी बनवत असतो तशाच प्रकारचे आहे। तर मी अशा प्रकारे याचा लाडू तयार करून घेतलेला आहे। अशाच प्रकारे बाकी सर्व लाडू आता आपण तयार करून घेऊया। तर इथे माझे हे तिळगुळाचे लाडू तयार झालेले आहे, तुम्ही बघू शकता। अगदी आपण असा लाडू देखील देऊ शकतो किंवा मग जे लाडूचं आपलं मिश्रण आहे ते देखील असं चमच्याने आपण ते सर्व करू शकतो। तर तुम्ही देखील येणाऱ्या संक्रांतीला अशी तिळगुळाचे लाडू नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या सर्व परिवाराला खूप खूप शुभेच्छा। थँक्यू।